अहो 8 दिवस झाले नुसतं चक्कर चक्कर येत आहे. बरं. उलटी उलटी होऊन राहिली आणि नाही का नुसते आंबट चिचा बोर आंबे अशी नाही का खायची इच्छा होते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही. डॉक्टर साहेब तुमच्याकडे लिंबू आहे? घर समजून राहते. जाऊ दे डॉक्टर साहेब त्याला का करता. मी काम मॅडम मी आतमध्ये वा. हो. मी चेक करतो. बरं. ठीक आहे. हॅलो मी चेक करतो. हा चेक करता. चेक करतो. चेक होईपर्यंत आवाज द्यायचा नाही. समजलं का. म्हणजे किती दिवस लागतात? अरे पण चेक करायला लागतं किती वेळ. 10 मिनिटं 5 मिनिटं खूपच खूप. अच्छा 10 मिनिटात होऊन जाईल ना. होऊन जाईल. तुम्ही आणि एक काम करा डॉक्टर साहेब, हा तुम्ही कवाड उघडा ठेवा असं. आणि मग तुम्ही चेक करा. कधी दवाखान्यात गेला होतास का. गेलो होतो लगेच वेळा माझ्या कवाड उघडा ठेवला होता. नाही तर तुमच्या डॉक्टर लोकांचा भरोसा मग ना आता कवाड काय? लावून देता आणि असं. का करता ना कान. एवढा हुशार होता पण आपल्या घरी चावला चेक करायचं. हा एक वेळा केलं जा तिकडे वळ. ए हो बे हिनं म्हणलं तुला आवाज द्यायचा नाही. मी काय म्हणतो दरवाज्यात लाग मारली पटकन. मी काय हा? म्हणतो हा. पोट इथं राहते का इथं राहते तर डॉक्टर कोण आहे. म्हणजे सरकलं का बे, पोट? डॉक्टर कोण आहे बरं एवढं खा. मी आहे? नाही तुम्ही आहे? मी ह्या मांडी एक तर पण पोरगं इथं झालं. जाऊन चांगलं वाटतं का? झालं चेक करून झालं. कर रे बाबा तुले चांगलं म्हणत होतं साहेब नाही. एवढ्या लवकर केलास? लवकरच करतो मी. हा? तुमचं पेशंट बाकी आहे अजून. तुमचं तर लवकर निपट केलं. डायरेक्ट काम आहे. हा. मी काय म्हणतो हा. तुम्ही जसं म्हणलं होतं तसं काहीच नाही. गरोदर वगैरे 1 महिना 2 महिने 4 महिने काहीच नाही झालं. काहीच नाही काहीच नाही. काहीच नाही काहीच नाही. खरं बोला काहीच नाही. नाही आहे म्हणतो ना. मग काय? हा काय आहे तर सांगू का. तिच्या गर्भ पिशवीमध्ये मासवा चढला. मासवा च्या महादेवी. गर्भ पिशवीमध्ये मासवा चढला. मासवा. हा ऐकून घे. हा. मासवा चढल्यामुळे हा. गॅसेसची बिमारी तयार झाली. गॅसेसची बिमारी म्हणजे मुली नाही समजे. मग काय समजते तुले तर. हा समजलं. हा. सू. एवढी आपल्याला आहे ना सूवाली आहे. हा ठेव आली होय का? हा तेच होय. म्हणजे काय नाही काहीच का? नाही बिलकुल काहीच नाही. आणि तिने काही होणार बी नाही. ते मला काय माहित नाही तेवढं बाकीचं. मी काय म्हणतो मी औषधी लिहून देतो. फार्मसीत जा औषध घेऊन ये. पुन्हा दवाखान्यात येतो नको. नाही तुमच्या तोंड कधी ना पाण्यात साले डॉक्टर हो. महाबळीमा मी म्हणलं जमलं रे बाबा. त्या महाबळीमा मी म्हणलं आता होते माना खुश. त्या बहिमा त्या बाबाची खुशी होय का? बसून गेलीस तू का म्हणे व डॉक्टर साहेब. का म्हणे? हा. तुमच्या घरची बकरी जंगल म्हणे पण हे नाही होणार म्हणे कधी. म्हणजे मला समजलं नाही. तुला पोटा कधी होणार नाही. असं नको बोला. असं जर बोलले तुमच्या आईचा मर्डर करून टाकल बा. अरे बाबा तुझ्या बराबरचा महाबी करा. मला का सोडा का ते? जाऊ द्या मी घरी नाही येत. मी कुठे विहिरीत जीवते ते पण घरी नाही येत आता. नाही घरी चाल पहिलं घरी चाल. नाही चाल. आलो मामी. अरे बक्या लवकरच गेलास ना पटकन आलास रे. धीरे धीरे नेलो. मला सांग. धीरे धीरे नेलो मग धागा बांधलो. ओके ना मारू का तुला झापड. जाऊन आणि तिचा पोरगा सरकला गिरकला असता तर मला सांग. मी तुला दवाखान्यात पाठवली होती. म्हणली होती का हिच्या पोटामध्ये पोरगा आहे का पोरगी आहे. तो नाही राहील तरी मला चालते. पण यावेळेस तरी आहे का. काहीच ना. काहीच नाही. म्हणजे तिच्या पोटात मासवा चाललाय. कोणाच्या मावाला. ए
झापडच मारीन. मग कोणाचा कायले म्हणतेस? कोणाचा का मासरा चढलायस म्हणलास ना? तर तिच्या मला नाही समजा, खुजूनच देईन. चांगलं सांग. अहो मी म्हणलो डॉक्टर म्हणत होता काय म्हणत होता? तिच्या पोटामध्ये मासवत. ओके मा, हा कोणता कुत्रा भोगते गे? तिच्या गर्भ पिवशी म्हणजे मासवा चालला. हा हा? हा आणि त्याच्यामुळे हा तिने गॅसची बिमारी झाली. हा गॅस का होते? सू सू लागली? सू नाही लागली, मग इकून सू. बैतार बोबोन्या डॉक्टर म्हणे ना एवढा मोठा सांडासारखा फुगला पण काही अक्कल नाही आली तुले? मेंटल छाप. इकडे ये बा, इकडे ये. ओय हा, इकडे ये. आत्याबाई, हा आत्याबाई तुमची मनाची इच्छा पूर्ण नाही झाली. आत्याबाई, काय? माझ्या पोटात गर्भ नाही. हा तर मग काय? माझ्या गर्भ पिशवीवर सुजन आली आहे. आत्याबाई, बेलडोरे, कुत्रे, यासाठी ठेवली. यासाठी पाठवली तुले? हे बघ, या कुत्रे घरामध्ये ठेवायचं नाही. तू माझ्यावर हात उचलशील? तू चांगल्याला घरी ये. तू का नाही मावाल्या बिच्यात आली बिच्यात. तू चांगल्याला घरी ये, नाही तू चमडे काढल्याशिवाय नाही रे. नाही मारतेस तू. इकडे ये. तू काय मायवाली काही हे वस्ता इकडे ये तू. मारू नका. ये. हो ये ये ये. मला घुमाव नका, मी उतरली की तुम्ही चालत ठेसीन. येऊ नको येऊ. अजून ये इकडे लवकर. फटवून येऊ का? असं ये. ये. हा, ये. येतोस का नाही? आलो तरी तर ये लवकर. कुठं येऊ? आता समजलं. खाली का तिका? समोरच्या केसाच उपर तो खासा खासा समजले. देवा परमेश्वरा, कोणाला सांगू रे आपले दुःख. अरे एक पूर होत नाही म्हणून मला घराबाहेर काढलं. माझं बाहेरचं कोणी नाही. अरे आता आपलं मानलं याने सुद्धा माझ्यापासून हात सोडला रे. कुठं जाऊ मी? कोणा सामान आपल्या पदर
माझ्याजवळ एकच उपाय आहे आणि ते म्हणजे आत्महत्येचा. एखादी विहीर नालं पाहते बाई आणि तिथं आपला जीव देते. जंगलामध्ये जाते, एखाद्या जनावर येईल आणि माझा जीव घेईल दादा. जाते. बना के क्यों बिगाड़ा रे, बिगाड़ा रे नसीबा. ऊपर वाले, ऊपर वाले, ऊपर वाले, ऊपर वाले. बना के क्यों बिगाड़ा रे, बिगाड़ा रे नसीबा. ऊपर वाले, ऊपर वाले, ऊपर वाले, ऊपर वाले. चलो भाऊ, 3-3:30 वाजत आहे. गव्हाले पाणी देऊन झालं. लाईनही चालली गेली. गावाकडे गेलं पाहिजे, काही बोलत चालत गेलं पाहिजे. हो, गातो आवडीने, गातो आवडीने गोड तुझे नाम, गातो आवडीने गोड तुझे नाम. तुझी माझा राम, तुझी घनश्याम. गातो आवडीने गोड तुझे नाम, तुझी माझा राम, तुझी घनश्याम. कधी लागेल रे तुला थोडी अभंगाची, कधी लागेल रे तुला थोडी अभंगाची. बापा 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 बापा, एवढ्या उन्हामध्ये, भर दिवसा एवढ्या तपणीमध्ये उन्हामध्ये हे माय माऊली कोण होय, कोणत्या गावची असेल? एकटीच बसली आहे. हिचा इरादा काय काही समजत नाही. आवाज दिला पाहिजे, खाली मान टाकून बसली आहे. रडण्याचा आवाज येऊन राहिला. कोणतं संकट आलं असं या बिचारीवर. आवाज देतो. हॅलो हॅलो, ओ ताई, आजी. बापा, तुम्ही तर आमच्याच गावच्या. हो दादा. ह्या एवढ्या भर तपणीमध्ये इथं काय करून राहिलं तुम्ही चव्हाट्यावर? या जंगला पहाडाच्या रस्त्यामध्ये तुम्ही बसल्या.